नमस्कार, मी रेश्मा साळुंखे. सातबाराच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. जेवणाच्या ताटात भात नसेल तर बऱ्याच जणांना चुकल्यासारखं वाटतं. रोजच्या जेवणाचा महत्त्वाचा घटक असलेल्या भाताच्या पेरणीची तयारी आता शेतकरी करतायत. भात पिकाच्या लागवडीसाठी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते ते आज बघूयात. भात हे आपल्या आहारातला अविभाज्य घटक. शरीराला पोषक अशा बऱ्याच अन्न घटकांचा पुरवठा भातातून होत असतो. भाताचा पशुपक्ष्यांचं खाद्य आणि प्रक्रिया उद्योगांमध्येही मोठ्या प्रमाणात वापर होतो. भातांचं पीक हलक्या, भारी, पाणथळ, खारवट अशा सर्व प्रकारच्या जमिनीत घेता येतं. राज्याच्या एकूण उत्पादनात ज्वारी, बाजरीनंतर भात पिकाचा क्रमांक लागतो. असं जरी असलं तरी कोकण, विदर्भाचा नागपूर विभाग तसंच कोल्हापूर, पुणे, नाशिक या भागांमध्ये भात हे प्रमुख पीक म्हणून घेतात. महाराष्ट्रात भाताला साळ आणि धान या नावाने देखील ओळखलं जातं. आता भाताच्या उत्पादनासाठी कशा प्रकारची जमीन आणि हवामान लागतं ते पाहूया. भात पिकाला उष्ण आणि दमट हवामानाची गरज असते. या पिकासाठी सरासरी तापमान 24 ते 32 अंश सेल्सिअस असावं लागतं. हवेतील सरासरी आर्द्रता 65% लागते. भात पिकाला सरासरी 1000 मिलीमीटर पेक्षा जास्त पावसाची गरज असते. पुरेसा पाऊस आणि सिंचनाची सोय उपलब्ध झाल्यास हे पीक सर्व प्रकारच्या जमिनीत घेतलं जाऊ शकतं. पोयता आणि चिकणमातीयुक्त पोयता, त्याचप्रमाणे जमिनीचा सामू 5 ते 8 या दरम्यान असावा. भात पिकासाठी बीज प्रक्रिया करणंही आवश्यक असतं. सुधारित जातींच्या बियाण्यांचा लागवडीसाठी वापर करावा. प्रमाणित बियाणे उपलब्ध न झाल्यास बियाण्याची पेरणीपूर्व प्रक्रिया करावी. भाताच्या बियाण्याला 300 ग्राम मीठ 10 लिटर पाण्यात विरघळवून त्या द्रावणात ठेवावं. पोकळ आणि रोगाने हलके झालेले आणि तरंगणारे बियाणं काढून टाकावं. तळाशी राहिलेलं वजनदार आणि निरोगी बियाणं बाहेर काढून ते 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून वाळवून घ्यावं. नंतर रोगप्रतिबंधक उपाय म्हणून 1% पारायुक्त औषध जसं थायरम, मोन्सन 1 किलो बियाण्यास 2.5 ग्रॅम या प्रमाणात सोडावं. भातावर आभासमय काजळी पडलेल्या लोंब्या वेचून रोगग्रस्त दाणे जाळून टाकावेत. भाताच्या लागवडीसाठी गादी वाफे तयार करण्यापूर्वी चांगले कुजलेलं शेणखत किंवा कंपोस्ट खत द्यावं. गादी वाफा तयार झाल्यावर दर चौरस मीटर क्षेत्रावर 3 किलो याप्रमाणे चांगल्या कंपोस्ट खताचा थर द्यावा. त्यावर 2 किलो अमोनियम सल्फेट किंवा 1 किलो युरिया खत द्यावं. पावसाला सुरुवात होताच 7 ते 8 सेंटीमीटर अंतरावर ओळीत बियाण्यांची पेरणी करावी. पेरणी करताना 1 ते 2 सेंटीमीटर खोल बियाणं पेरून ते मातीने झाकावं. पेरणीनंतर 15 दिवसांनी परत दर गुंठ्यात 2 किलो अमोनियम सल्फेट किंवा 1 किलो युरिया खत द्यावं. 1 हेक्टर लागवडीसाठी 10 गुंठ्यांवर बियाणं वापरून रोपं तयार करावीत. प्रति हेक्टराच्या बियाण्याचं प्रमाण हे दाण्याच्या प्रतीवर अवलंबून आहे. लावणीच्या वेळी अंतर 15 बाय 15 सेंटीमीटर ठेवल्यास बियाण्याचं हेक्टरी प्रमाण 5 ते 10 किलोने वाढवणं शक्य होतं. रोपवाटिकेत तणांचा नाश करण्यासाठी 1 ते 2 वेळा निंदणी करावी आणि बेंती ओकार्प या तणनाशकाचं 1 लिटर पाण्यात 6 मिलीलीटर मिश्रण करून घ्यावं. 1 गुंठा क्षेत्रावर पेरणीनंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी 2 ओळीमध्ये त्याची फवारणी करावी. तणनाशकाची फवारणी करण्यापूर्वी जमिनीत पुरेसा ओलावा असणं आवश्यक आहे. पेरणीनंतर 20 ते 25 दिवसांनी म्हणजेच रोपास 6वं पान फुटल्यानंतर रोपाची लावणी करावी. पावसाच्या अभावी अथवा इतर कारणाने लावणी लांबल्यास दर गुंठ्यात रोपांना 1 किलो युरिया किंवा 2 किलो अमोनियम सल्फेटचा तिसरा हप्ता द्यावा. लावणीसाठी रोपं काढणीपूर्वी 2 दिवस वाफ्यातील पाण्याची पातळी 5 ते 10 सेंटीमीटर पर्यंत वाढवावी. रोपांची लावणी करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी ते पाहू. रोपं लावताना जातीच्या कालावधीनुसार योग्य वेळेत लावणी करावी. जसं हळव्या जाती 20 ते 23, निमगरव्या 25 आणि गरव्या जाती 25 ते 30 दिवसांनी लावाव्यात. एका सुडात फक्त 3 ते 4 रोपं लावावीत. रोपं सरळ आणि उथळ म्हणजेच 2 ते 4 सेंटीमीटर खोलवर लावावीत. रोपांची तिरपी आणि खोल लावणी केल्याने फुटवा कमी येण्याची शक्यता असते. सर्वसाधारणपणे हळव्या जातीसाठी 15 बाय 15 सेंटीमीटर अंतरावर, निमगरव्या आणि गरव्या जातीसाठी 20 बाय 15 सेंटीमीटर अंतर ठेवावं. भात पिकाच्या लागवडीसाठी व्यवस्थापनात्मक उपाय करणंही गरजेचं असतं. लवकर तयार होणाऱ्या आणि चांगल्या नांगरणीची गरज असलेल्या जातींची लागवड करावी. जमिनीचा पीएच 7 पेक्षा जास्त असल्यास दर एकरी 2.5 किलो स्युडोमोना फ्लोरोसन्स कन्सोर्टियाचा 25 किलो कडुलिंब पेंड आणि 25 किलो चांगल्या कुजलेल्या खताचा वापर करावा. प्रत्येकी 1 किलो बियाण्यावर 10 ग्रॅम ह्या प्रमाणात स्युडोमोना फ्लोरोसन्स पीजीपीआर कन्सोर्टियाची प्रक्रिया करावी.
रोपांची पुनर्पेरणी करण्याआधी त्यावरील खोडकिड्यांची अंडी काढून टाकावी. भाताच्या रोपवाटिकेसाठी देखील विशेष काळजी घेणं गरजेचं असतं. रोपवाटिकेत रोपं तयार करण्यासाठी जमीन नांगरून ढेकळं फोडून भुसभुशीत करावी. नंतर 120 सेंटीमीटर रुंद आणि 8 ते 10 सेंटीमीटर उंच अशा गादी वाफ्याची निर्मिती करावी. त्यासोबतच शेताचा आकार आणि उतारानुसार लांबी ठेवून गादी वाफे तयार करावेत. चंद्रपूर, भंडारा आणि गडचिरोली अशा कमी पर्जन्याच्या प्रदेशात गादी वाफ्याची उंची 3 ते 5 सेंटीमीटर ठेवावी. गादी वाफे करणं शक्य नसल्यास रोपं तयार करण्यासाठी शेतातील उंचवट्याची जागा निवडावी. त्याच्या चारही बाजूनी खोल चारी काढावी. यामुळे पाऊस जास्त झाला तरी पाण्याचा निचरा होण्यास मदत होईल. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.